गणेशांना नमस्कार, श्री माता सरस्वतीला नमस्कार, श्री गुरूंना नमस्कार आणि श्रोत्यांना नमस्कार करून आपण गंगा दशहरा निमित्त जे चिंतन आरंभ केलं त्याचा आजचा 9वा दिवस. यामध्ये सर्वाचा सार, ज्या ज्या काही क्रियाकर्म तुम्हाला करायला सांगितलेत त्या सर्वाचा सार, ज्या पातकांचा आपण पहिल्या दिवसापासून कालपर्यंत दशविध पातकांचा जो काही विचार केला आणि इथे बसून जसं देवानी स्फूर्ती दिली त्याप्रमाणे मी जे काही सांगितलं त्या सर्वाचा सार हे वैराग्य आहे. वैराग्य त्या सगळ्याचा मूळ अर्थ काय होतो म्हणजे खोटं न बोलणे, खोटी स्तुती न करणे, कठोर न बोलणे वगैरे वगैरे जे काही आहे, मनात वाईट चिंतन न करणे, मनात चुकीच्या दिशेने चिंतन न करणे, दुसऱ्याच्या द्रव्याची अभिलाषा न ठेवणे, दुसऱ्या स्त्रीची अभिलाषा न ठेवणे, ही सगळी वैराग्याची लक्षणं आहेत. हे सगळं जेव्हा प्राप्त होतं तेव्हा वैराग्य उत्पन्न होतं. अहो गुरुजी, सगळ्यांनाच वैराग्य उत्पन्न होऊन कसं चालेल? ऐकता की नाही असं वाक्य? सगळेच जर का देवदेव करायला लागले तर हे जग संपून जाईल. मग माझा पुढचा प्रश्न असतो, मग संपून गेलं तर? हा प्रश्न जो आपल्याला पडतो ना, आपण जग चालवण्याचं दायित्व घेतलेलं आहे का? आपण हे जग जिवंत राहावं, हे जग अस्तित्वात राहावं असा सिद्धांत आहे का मुळात, की हे जग अस्तित्वात राहिलंच पाहिजे? आणि जर असा सिद्धांत असेल तर तो सिद्धांताचं निर्वहन करण्याचं दायित्व, ती जबाबदारी आपण घेतलेली आहे का? नाही. मग आपल्याला असा प्रश्न पडता का म्हणे की सगळेच जर का हरिहरी करायला लागले, मग ते उपनिषद वाक्य आहे ते सांगतात लोक, एकाकी न रमते या श्रुती, द्वैताची स्फूर्ती स्फुरली देवा. देवाला द्वैताची स्फूर्ती का झाली? तो एकटा रमत नव्हता, म्हणून त्यांनी द्वैत उत्पन्न केलं. मग ज्याने द्वैत उत्पन्न केलंय त्याची जबाबदारी आहे की जर त्याला ते टिकवायचं असेल तर तो टिकवेल, जर त्याला ते टिकवायचं नसेल. पण तुमचं कर्तव्य काय, आपलं कर्तव्य काय? आपण वैराग्याचीच साधना केली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात की आम्हाला आनंदाने हे देवा तू सतत गर्भवासी घाल. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. तुकाराम महाराज हे म्हणू शकतात कारण त्यांनी वैराग्य प्राप्त केलेलं आहे. त्यांच्या एवढं वैराग्य, ते कितीही गर्भवास झाले तरी सुखदुःखाचा जो उदय जिथून होतो त्या गोष्टीचा त्यांनी लय केलेला आहे. आसक्तीतून सुखदुःखाचा उदय होतो, त्या गोष्टीचा त्यांनी लय केलेला असल्यामुळे त्यांना असं म्हणण्याचा अधिकार प्राप्त होतो की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. आपल्याला तसं म्हणायचं आहे अशी मुळात इच्छा करता कामा नये. जे तुकाराम महाराजांनी म्हटलं ते आपण म्हणायचं अशी आपली इच्छा असता कामा नये. तुकाराम महाराजांनी आपल्याला जे सांगितलं ते करण्याची आपली इच्छा असली पाहिजे.
सर्वाचं सार तुम्ही जे काही व्रतवैकल्य करता, जे काही पूजापाठ करता, जो तुमच्या गृहस्थ धर्माचं पालन करता, जो मुलांचा सांभाळ करता, जो पत्नीचा परिपाळ करता, जी आईवडिलांची काळजी घेता, ही सगळी कर्म तुम्हाला ग्रंथामध्ये विहित सांगितलेली आहेत. म्हणजे समाज व्यवस्था आहे. समाजामध्ये आजपर्यंत सर्वजण विवाह करत आले म्हणून मी विवाह करतोय असं नाही आहे. वेदांमध्ये सांगितलंय विवाह करा म्हणून. वेदांमध्ये, शास्त्रामध्ये सांगितलंय उपनयन करा, मुंज करा. तसे आदेश आहेत, निर्देश आहेत आणि त्यानुसार आपण चालतो. देवपूजा करा. गृहस्थ धर्माचे जे नियम दिलेले आहेत की त्यांनी कसं कोणाचा कशा प्रकारे प्रतिपाळ करावा, पत्नीशी त्यांनी कसं वर्तन असावं ते दिलेलं आहे गृहस्थाला, मुलांशी कसं वर्तन असावं त्याचे निर्देश दिलेले आहेत. म्हणून आपण ते करायचंय आणि ते शास्त्राने सांगितलेलं असल्यामुळे प्रत्येक गोष्ट आपण जे जीवन जगतो ही प्रत्येक गोष्ट शास्त्रोक्त आहे आणि त्यामुळे ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला वैराग्याकडे नेणारी आहे. म्हणजे त्या लिखाणाची, त्या निर्देशांची अशी अपेक्षा आहे तुम्ही हे करून वैराग्याकडे वाटचाल करावी. दशविध पापांचा आपण विचार करतो. ती दशविध पापांचा विचार केल्यानंतर त्याचं फलित हे आहे की त्याचा विचार करून, त्याचं चिंतन करून, त्या दशविध पापांचं मनन करून आणि त्यांचा उपाय आपल्याला जो सांगितला आहे, गंगा स्नान, गंगा स्पर्श, गंगेचं दर्शन आणि गंगेचं कीर्तन, हे जे उपाय सांगितलेत त्याच्यामध्ये की हे तुम्ही सतत करा, तुमची हळूहळू ती दशविध पाप नाहीशी होतील. आणि पुन्हा त्याबरोबर मानसिक चिंतन पण आवश्यक आहे आणि वाचिक अभ्यास सुद्धा आवश्यक आहे आणि शारीरिक पापांपासून निवृत्ती करणं पण आवश्यक आहे. गंगेला केवळ दर्शनात, स्पर्शनात ठेवायचं नाही आहे, तर मननात पण आणायचं आहे. मननात गंगा कशी आणायची, तर चिंतनाने. गंगेला जेव्हा तुम्ही प्रार्थना करता की माझ्या मनाला शुद्ध कर, तर मनाला शुद्ध ती कशी करेल? मनाची इच्छा असली पाहिजे ना शुद्ध होण्याची. मनाची जर काही इच्छा असेल शुद्ध होण्याची तर मन चिंतन करेल, सतत लक्ष ठेवेल की मी काय बोलतो, मी काय करतो आणि माझ्या मनात विचार कोणता चालू आहे याच्यावर सतत त्रयस्थ राहून जेव्हा लक्ष ठेवतो तेव्हा त्याला लक्षात येतं की इथे हे पातक घडतंय, हे पातक घडतंय. गंगेचं स्मरण करा. ते पातकाकडे लक्ष दिल्याने ते पातक नाहीसं होईल. त्याचं सतत चिंतन मनन झालं पाहिजे आणि क्रमशः माणूस वैराग्याकडे जातो. मग चार मित्र जमले आणि एखाद्याबद्दल टिंगल सुरू झाली, तो तिथे कोणाला अडवत नाही असा माणूस आणि त्यांच्या परिहासामध्ये भाग सुद्धा घेत नाही. तो आपलं चित्त, आपले डोळे, आपली वाक्य तिकडनं काढून घेतो आणि एकदम कौशल्याने असा एखादा विषय काढतो की तो निंदेचा विषय बाजूला राहायला पाहिजे. खोटं वागत नाही, त्यामुळे खोटं बोलत नाही. अशा प्रकारे त्या व्यक्तीची क्रमशः प्रत्येक अनर्थातून निवृत्ती होत जाते. ही अपेक्षित आहे. यासाठी आपण चिंतन करतो, यासाठी आपण गंगा दशहरा हे व्रत करतो. ते व्रत आपण स्वीकारतो आणि त्याच्याप्रमाणे त्याचं फलित जे आहे ते प्राप्त करण्यासाठी मनन चिंतन आवश्यक आहे. जगन्नाथ पंडित हे सतत त्या गोष्टी त्या प्रत्येक श्लोकामधून आपल्याला सांगायचा प्रयत्न करतात आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक श्लोकामध्ये गंगेचं चिंतन झाल्यामुळे विनासायास आपली पापं दूर होतात. पण त्याच्यामध्ये ते पुन्हा
पापांचं वर्णन आणि पाप कशी दूर होतात याचं देखील वर्णन करतात. 16व्या श्लोकात, पुढच्या श्लोकामध्ये जगन्नाथ पंडित म्हणतात की जे सगर पुत्र होते, म्हणजे जे कपिल मुनींच्या आश्रमामध्ये आपला अश्वमेध यज्ञाचा अश्व शोधण्यासाठी गेले, जो इंद्राने तिथे लपवला होता, तिथे ते गेले. कपिल मुनींनी त्यांना भस्म केलं आणि नंतर अंशुमान, दिलीप आणि भगीरथ या तिघांनी प्रयत्न करून गंगेला पृथ्वीवर आणलं आणि त्या गंगेच्या प्रवाहाने ते भस्म वाहून गेलं. त्या पूर्ण सर्व सगरपुत्रांच्या भस्माला गंगाजलाचा स्पर्श झाला आणि त्यांना मोक्ष तर मिळालाच, कारण एवढ्या मोठ्या पातकातून जेव्हा मृत्यू होतो, म्हणजे ब्रह्मशापाने, ब्राह्मणाच्या शापाने जेव्हा मृत्यू होतो, तेव्हा कोणतीही अर्धदेही क्रिया तिथे काम करत नाही. धुंदुकारी इतका पापी असतो. तुम्ही सगळ्यांनी भागवत नेहमी ऐकता, तुम्ही भागवत इथे नेहमी भागवत होतं आणि भागवतामध्ये महात्म्यामध्ये धुंदुकारीची आणि गोकर्णाची कथा आहे. त्या धुंदुकारीसाठी गोकर्ण गया श्राद्ध करून येतो, गया श्राद्ध, आणि गया श्राद्ध करून देखील तो धुंदुकारी काही पिशाच्या योनीतून मुक्त होत नाही. तेव्हा तो गोकर्णाला आश्चर्य वाटतं की असं कसं झालं, गया श्राद्ध करून सुद्धा हा पिशाच्या योनीतून मुक्त कसा नाही झाला. तेव्हा धुंदुकारी त्याला सांगतो की माझ्या पापांची संख्या एवढी आहे की 100 गया श्राद्ध केली तरी देखील माझी पिशाच्या योनीतून मुक्तता होऊ शकत नाही. अशी जी पापं असतात त्यामधलं एक आहे ब्राह्मणाचा अपराध आणि ब्रह्मशापाने मृत्यू, आणि तो एकाचा नाही 60,000 जणांचा झालाय. आणि त्याला पावन करायला केवळ एकच सक्षम आहे, ती म्हणजे गंगा. म्हणून भगीरथ प्रयत्नांनी, भगीरथ म्हणजे सर्व तिन्ही पिढ्यांच्या प्रयत्नांनी गंगा पृथ्वीवर येते आणि त्या सर्व भगीरथ, त्या सगर पुत्रांना उत्तम गती प्राप्त होते गंगा जलाचा स्पर्श झाल्याने. ज्यांना शक्य असतं, अजून सुद्धा ज्यांना शक्य असतं ते आपल्या परिजनांच्या अस्थी शक्य होईल तसे गंगेच्या पात्रात विसर्जन करायला नेतात. त्या अस्थी गंगेत सोडल्या म्हणजे पूर्वजांना आपल्या मोक्ष मिळतो. मोक्ष मिळतो म्हणजे जन्म मरणाच्या चक्रातून मोक्ष मिळतो असा त्याचा अर्थ नाही. मोक्षाचा अर्थ ते जिथे अडकलेले असतात तिकडनं सुटतात, तिथून मोक्ष मिळतो, तिथून पुढची गती मिळते. आणि परममोक्ष जो असतो तो जन्म मरणाच्या चक्रातून जो मोक्ष मिळतो तो कोणत्याही क्रियेने प्राप्त होत नाही, म्हणजे बाह्य क्रियेने. तो जो मोक्ष असतो तो स्वतःच स्वतःला मिळवायला लागतो आणि त्यासाठी वैराग्य हा एकच मार्ग आहे आणि त्याची सुरुवात ह्या दशविध पापांच्या नाशापासून होते. पुढच्या श्लोकात जगन्नाथ पंडित म्हणतात की असे काही जीव आहेत या जगामध्ये की ज्यांच्या हातून थोडंसं जरी पातक घडलं तरी ते लगेच सावध होतात. एकतर ते ह्या गोष्टीसाठी सावध असतात की आपल्या हातून पातक घडू नये, आणि त्याहून पुढे जर चुकून काही झालं तरी देखील ते त्वरित त्याचं प्रायश्चित्त घेतात, त्वरित. आणि तेवढं म्हणजे ते आधी पातक घडून देत नाहीत. जर का चुकून काही घडलं तर त्याचं प्रायश्चित्त घेतात, तरी देखील अजाणतेपणे एखादं पातक घडलेलं असेल जे त्यांना कळलंच नाही, अशा पातकांचा नाश करणारी बरीच तीर्थ या पृथ्वी तलावर अस्तित्वात आहेत. पण जे महापातकी आहेत, जे ठरवून पाप करतात, ज्यांना ठरवून पाप करण्याचा अभ्यास झालेला आहे, अशा लोकांना ही सगळी तीर्थ जवळ करत नाहीत. म्हणजे असतात ना रेप्युटेड स्कूल्स ज्या असतात
ते ॲडमिशन घेताना स्कॉलर मुलांनाच ॲडमिशन देतात, कारण त्यांना त्यांच्या पटाचं रेप्युटेशन, ती प्रतिष्ठा त्यांना टिकवायची असते. हुशार मुलांनाच ते प्रवेश देतात, अशा शाळा असतात. मग ते काय सांगतात, आमच्या शाळेमध्ये 100% निकाल लागतो, आमच्या शाळेमध्ये 80%च्या खाली कोणी विद्यार्थी येत नाही, असं ते शाळा आपली जाहिरात करतात. पण ह्या शाळा ढ मुलाला स्वीकारत नाही. तर जी शाळा ढ मुलाला स्वीकारते आणि त्याला मुख्य प्रवाहात आणून सोडते, त्या शाळेसारखी गंगा आहे की कितीही पतित असू दे, प्रायश्चित्त न घेणारा असू दे, त्याला देखील सन्मार्गावर सम्यक व्यवसितो हे सहा, सन्मार्गावर आणून ठेवण्याचं काम ही गंगा करते. पुढच्या श्लोकात कवी म्हणतो, तुझा देह म्हणजे पूर्ण एकसंध, अगदी कारण जलापासून स्वर्धनी, स्वर्धुनीपासून आकाशगंगा, आकाशगंगेपासून भूमीवरती गंगा आणि तिथून पुढे पाताळगंगा, हा संबंध तुझा देह, हा एक धर्माचं स्वरूप आहे. आणि इथे आम्ही जीव तुझ्याजवळ येतो तेव्हा आम्हाच्या शरीराला देखील धर्माचा स्पर्श होतो. आपल्या संस्कृतीचं, आपल्या जीवनाचं मूळ, आदी, मध्य आणि शेवट हे धर्म आहे. आपण धर्मातनं उत्पन्न होतो, आपण धर्मामध्ये जीवन जगतो आणि आपण धर्माच्या पद्धतीनेच देह सोडून जातो. जर आपल्याला आपल्या पूर्ण आयुष्याला धर्माचा स्पर्श नसेल तर आपलं आयुष्य त्याज्य बनतं, त्या आयुष्याला काही अर्थ उरत नाही. आता आम्हाला हे समजत नाही की धर्माचा स्पर्श करावा कसा, आम्ही येऊन तुला स्पर्श करतो. तुझं पाणी हे साक्षात धर्म आहे. गीता आणि गंगा यांच्यामध्ये हे साधर्म्य आहे. गीतेचा पहिला श्लोक आहे, धर्मक्षेत्रे. क्षेत्र म्हणजे काय? इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमप्यधिधीयते. अर्जुना, हे शरीर आहे ना, ह्याला क्षेत्र म्हणतात. तिथे अभिप्रेत अर्थ आहे जो धृतराष्ट्र विचारतोय. धृतराष्ट्र म्हणतो धर्मक्षेत्रे म्हणजे जिथे धर्मराज युधिष्ठिर उभा आहे तिथे. कुरुक्षेत्रे म्हणजे जिथे धृतराष्ट्राचे पुत्र उभे आहेत तिथे. हा धृतराष्ट्राला अपेक्षित असलेला अर्थ आहे. पण ते शब्द आहेत ना, ते धृतराष्ट्राचे शब्द व्यासांच्या माध्यमातून आपल्या समोर येतात, तेव्हा त्या शब्दांना बहुअर्थ म्हणजे अनेक अर्थ प्राप्त होतात. त्या मूळ अर्थापेक्षा श्रेष्ठतम असे अर्थ प्राप्त होतात. आता धर्म हेच ज्याचं शरीर आहे ते म्हणजे भगवंत. ते तिथे उभे आहेत, बरोबर आहे. युद्धक्षेत्रावरती भगवंत उभे आहेत, त्यांनाच भाष्यकार धर्मक्षेत्र म्हणतात. आपल्या समोर गंगा आहे, गंगेचं शरीर हे साक्षात धर्म आहे असं कवी म्हणतो. म्हणजे गंगा ही धर्मक्षेत्र आहे. आणि अर्थात गंगा धर्मक्षेत्र आहेच. तुम्ही गंगेत जेव्हा जेव्हा ऋषिकेशला जाता, जेव्हा हरिद्वारला जाता, ही सगळी काय आहेत? धर्मक्षेत्र आहेत. 3 प्रकार सांगितलेत धर्मक्षेत्राचे. प्रयागला जाऊन मुंडन करावं. प्रयाग क्षेत्र जे आहे ना, त्रिवेणी संगम, गंगा यमुना सरस्वती, तिथे जावं आणि तिथे मुंडन करावं, क्षौर करावं, शिखा वगळून. आणि स्त्रियांसाठी सुद्धा तिथे क्षौराचा एक छोटासा विधान आहे. वेणीदान वगैरे करतात, तुम्हाला माहिती असेल. बारीक एक बट काढून देतात, कारण स्त्रियांना सगळं क्षौर अभिप्रेत नाही आहे, पण पुरुषांना संपूर्ण क्षौर अभिप्रेत आहे. तर प्रयाग क्षेत्री मुंडन करावं, गया क्षेत्री जाऊन श्राद्ध करावं, पिंडदान वगैरे जे आहे ते गया क्षेत्री करावं. तिथून जावं कुरुक्षेत्रावर, कुरुक्षेत्रावर जाऊन दान धर्म करावा आणि तिथून जावं काशीमध्ये, काशीत जाऊन देहत्याग करावा. अजूनही तिथे असे काही निवासस्थानं आहेत
वसतिगृह आहेत, जिथे वयोवृद्ध जाऊन राहतात की आपला शेवटचा श्वास काशीत जावा आणि ते तारक मंत्राचा उपदेश आपल्या कानात महादेवांनी करावा आणि मोक्षाला आपण प्राप्त व्हावं, यासाठी काशीत जाऊन राहणे, देहत्याग काशीत करावा. ही सगळी धर्मक्षेत्रच आहेत ना. तर गंगा हे प्रत्यक्ष धर्मक्षेत्र आहे. आणि मी कोण आहे? मी कुरुक्षेत्र आहे. कारण कुरु हा शब्द कर्माला दर्शवतो. कुरु म्हणजे कर. संस्कृतमध्ये कुरु म्हणजे कर, करण्याची क्रिया, कर्माची आज्ञा जिथे होते ते क्षेत्र. म्हणून कुरुक्षेत्र हे शरीर आहे. कारण आपलं शरीर, आपलं जीवन हे कर्ममय आहे. आपल्याला कर्म करायला सांगितलंय. नियतं कुरु कर्मत्वम. गीतेमध्ये प्रत्येक ठिकाणी उपदेश काय येतो? कर्म करा. कर्म न करता राहू नका. कारण तुम्ही कर्म न करता राहू शकत नाही. मग ते ठरवून करायचं की न ठरवता करायचं ह्याचा निश्चय करा. म्हणून ठरवून कर्म करा, हा उपदेश गीतेत असतो. असंच काहीतरी करायचं म्हणून झालं घडलं असं नाही होता कामा. तर ह्या धर्मक्षेत्रापाशी हे कुरुक्षेत्र जातं आणि तो आपला उद्धार करून घेतो. पुढच्या श्लोकामध्ये कवी म्हणतात, मी धनासाठी, सांसारिक सुखासाठी दुष्ट प्रतिग्रह करत बसलो. दुष्ट प्रतिग्रह म्हणजे ज्यांच्याकडून धन स्वीकारायला नको त्यांच्याकडून धन स्वीकारलं. ज्या श्रीमंतांचं, जे पापी श्रीमंत आहेत, ज्यांचं लांगुल चालन करायला नको त्यांचं लांगुल चालन केलं की मला सांसारिक सुख प्राप्त होईल म्हणून. म्हणजे मी त्यांची हाजी करीन, तिथून मला काहीतरी धनलाभ होईल आणि तो धनलाभ झाला की मी माझं जीवन सुखकर करीन. पण परिणाम असा झाला की ते जे दुष्ट प्रतिग्रह जो होता त्याने माझं भौतिक जीवन तर सुखी झालं नाहीच. कारण अशा प्रकारे आलेलं धन तुम्हाला आनंद, शांती प्राप्त करून देत नाही. आणि मी आध्यात्मिक उन्नतीपासून सुद्धा वंचित राहिलो. मला योग्य वेळी का बरं उपरती झाली नाही की हे गंगे, मी तुझ्या चरणाचा आश्रय करावा. योग्य वयात उपरती होत नाही, त्याची खंत कवीला वाटते. योग्य वेळी उपरती झाली असती. कारण हा जो कवी आहे प्रत्यक्षात त्याच्या जीवनात सुद्धा तसंच घडलेलं आहे. अकबराची सेवा करून त्याला असं वाटलं की ह्याच्याकडून धन मिळेल आणि मी सुखी होईन. धन तर मिळालं पण सुखी नाही झाला. आणि मग शेवटी हा कवी गंगेच्या शरणाला जातो आणि गंगा लहरी लिहितो आणि आनंद प्राप्त करतो. पण तेव्हा तो खंत व्यक्त करतो की हे जर आधी मला कळलं असतं तर किती बरं झालं असतं. एक मुलगा होता, त्याचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालं आणि मुख्य नोकरी लागेपर्यंत तात्पुरतं काहीतरी काम करायचं म्हणून तो एका दवाखान्यामध्ये कंपाऊंडर म्हणून लागला पूर्वी. आणि त्या डॉक्टरचा दवाखाना खूप गर्दी असणारा असा नव्हता, क्वचित पेशंट यायचे. आणि हा मुलगा भक्ती मार्गातला होता. हा तिथे खुर्चीवर बसून जप करत बसायचा. ते डॉक्टर येता जाता त्याला बघायचे, अरे हा काय जप करतोस तू? ही काय तुझ्या गळ्यामध्ये गोमुखी अडकवलेली आहे आणि तो सतत तो जप करत असतोस? हे काय आत्ता करण्याची कामं आहेत का? तुझं वय 25 आहे. हे जपजाप्य वगैरे काय आत्ता करायचं काम आहे का? मग त्या मुलाने विचारलं, मग कधी करायचं डॉक्टर? म्हणा, अरे हे 60 नंतर करायचं काम आहे. हे जपजाप्य वगैरे सगळं आहे, हे 60 नंतर करायचं काम आहे. आणि तो मुलगा भक्ती मार्गात होता, पण तिरकस बोलणं जे असतं ते काय त्याच्यातनं अजून गेलेलं नव्हतं.
तो तिरकस बोलायचा. त्याने काय उत्तर द्यावं? डॉक्टर बरोबर आहे तुमचं. एक परीक्षित महाराज होऊन गेले आणि त्यांच्यानंतर तुम्ही. की त्यांना कळलं होतं 7 दिवसांनी आपला मृत्यू होणार आहे, आणि दुसरे तुम्ही की तुम्हाला कळलं 60व्या वर्षानंतर आपला मृत्यू होणार आहे. त्यांना माहिती होतं, त्यांना शाप मिळाल्यामुळे त्यांना परीक्षित महाराजांना कळलं होतं की आपला मृत्यू कधी होणार आहे, निश्चित झालं होतं ते. त्यामुळे त्यांनी उर्वरित प्रत्येक क्षण हा भगवत चिंतनात लावला, भागवत श्रवण करण्यात लावला. खटवांग महाराज होते, जसे मुचुकुंद महाराज देवांसाठी युद्ध करायला गेले होते, तसेच अजून एक महाराज होते खटवांग म्हणून, ते देखील देवांसाठी युद्ध करायला स्वर्गात गेले होते. त्यांच्याही बाबतीत तसंच घडलं की ते म्हणाले की आता मला घरी जाऊ दे. तर देवता म्हणाले, घरी जाऊन करशील काय? तुझ्या आयुष्याचा एक क्षण शिल्लक राहिलेला आहे. आता तुझं आयुष्य शिल्लकच राहिलेलं नाही आहे. इथे स्वर्गलोकामध्ये तुझं आयुष्य संपलं सगळं. तुझ्या खात्यात जेवढं होतं ते सगळं संपलं. आता एक क्षण शिल्लक आहे. आता काय हवंय तुला सांग. खटवांग महाराज म्हणाले, एकच क्षण शिल्लक आहे, तर आता माझं मन तुम्ही अशी काहीतरी व्यवस्था करा की माझं मन सगळ्या गोष्टींमधनं बाजूला होऊन भगवत चिंतनात एकाग्र होईल. आणि ते एका क्षणासाठी खटवांग महाराजांनी भगवंतांचं चिंतन केलं, पण सगळीकडनं इन्व्हेस्टमेंट विड्रॉ करून आणि एका ठिकाणीच इन्व्हेस्ट करून त्यांनी केलं, आणि खटवांग महाराजांना एका क्षणात मोक्ष प्राप्त झाला. ते खटवांग एक महाराज होऊन गेले, दुसरे परीक्षित महाराज होऊन गेले. खटवांग महाराजांना एक क्षण आधी कळलं, ही सुद्धा किती मोठी गोष्ट आहे. एक क्षण आधी कळलं. बाकी कोणी असा जीव नाही आहे ज्याला एक क्षण सुद्धा आधी कळू शकेल की आपला मृत्यू आहे. परीक्षितांना 7 दिवस आधी कळलं होतं, आणि डॉक्टर तुम्ही तिसरे की तुम्हाला ही निश्चिती आहे की तुम्ही 60 पूर्ण होईपर्यंत निश्चित जिवंत राहाल. म्हणून तुम्ही असं म्हणू शकता की हे जपजाप्य करण्याचं कर्म हे 60 नंतर करायचं कर्म आहे. पण मी तुमच्यासारखा नाही डॉक्टर. मला हे माहिती नाही की माझा मृत्यू कधी होईल, म्हणून मी सतत जप करत असतो. निश्वासेन हि विश्वासः कदा रुद्धो भविष्यति कीर्तनीय मतो बाल्यात हरेर नामैव केवलम. निश्वासावरती विश्वास नाहीये, तो कधी रुसेल. त्यामुळे बाल्यावस्थेपासूनच हरिनाम कीर्तन करावं. तो ती खंत कवी व्यक्त करतो. पुढे म्हटलंय की जशा राजस्त्रिया, आधीच्या श्लोकात आपण बघितलं की राजांच्या स्त्रिया तुझ्या चरणाशी येतात, त्यांच्या शरीरावरचा कस्तुरी तुझ्या पाण्यामध्ये मिसळतो, आणि ज्याच्या शरीरातील ती कस्तुरी आहे तो हरिण सुद्धा मोक्षाला प्राप्त होतो. तशा देवस्त्रिया सुद्धा तुझ्याकडे येतात. तुझ्याकडे येऊन त्यांच्या शरीरावरती जे अगरू म्हणजे एक सुगंधी द्रव्य आहे ते तुझ्या पाण्यात मिसळतं. त्या अगरूमुळे तुझ्या नदीत, तुझ्या पात्रातलं जे शेवाळ आहे ते अधिक घट्ट होतं. त्यांचा स्पर्श करून आम्ही पावन होतो. ह्या सुरस्त्रिया यांची तुलना म्हणजे देवस्त्रिया, राजस्त्रिया, सुरस्त्रिया ह्या ज्या आहेत ह्या सगळ्या गंगेचा आश्रय घ्यायला येतात. वास्तविक त्यांना आवड कसली आहे? पृथ्वीवरील स्त्रियांना आपण म्हणतो की सोन्याची आवड आहे. सोनं सगळ्यांना आवडतं. पुरुषांना, प्रत्येक पुरुषाला आवडतंच असं नाही, काही पुरुषांना आवडतं सोनं, पण बरेचसे पुरुष सोनं धारण नाही करत, म्हणजे त्यांच्याकडे असलं तरी सुद्धा ते अंगावर धारण नाही करत. पण स्त्रियांना मात्र सोन्याची आवड असते. जर सामाजिक सुरक्षा मिळाली तर जेवढे दागिने आहेत तेवढे सगळे ते अंगावर धारण करून फिरतील, आणि फिरावं, कारण सोनं शरीरासाठी आहे. सोनं शरीरासाठी आहे, शरीरासाठी उपकारक आहे, आणि स्त्रीच्या शरीरासाठी अधिक उपकारक आहे.
कारण स्त्रीच्या शरीरातनं ऊर्जेचा व्यय अधिक होत असतो, त्यामुळे तिला अधिक ऊर्जेची आवश्यकता असते. मग तिला सोन्याची आवश्यकता आहेच, आवड पण आहे. पण असं नाही आहे की केवळ मनुष्य स्त्रियांना सुवर्ण आवडतं. सोनं हे देवस्त्रियांना सुद्धा आवडतं. सोनं हे पातालातील स्त्रियांना सुद्धा आवडतं. राजस्त्रियांना तर आवडतच, पण राजस्त्रिया ते असलेलं सगळं सोनं एकतर त्यांच्याकडे भरपूर असतं आणि शिवाय सुरक्षा पण असते त्यांना, त्यामुळे असलेलं सगळं सोनं ते अंगावर धारण करूनच सतत फिरतात. तर गंगेचा महिमा असा आहे की गंगेच्या काठी जे बनारस आहे म्हणजे काशी आहे, या काशीमध्ये हे जगन्नाथ पंडित आहेत. संत तुलसीदास सुद्धा एकेकाळी गंगेकाठी काशीच्या आश्रयाला आलेले आहेत. संत रहीम ते सुद्धा गंगेकाठी काशीच्या आश्रयाला आलेले आहेत. आणि ह्या तिघांमध्ये साम्य असं आहे की हे सगळे अकबराचे समकालीन आहेत. संत रहीम, संत तुलसीदास आणि पंडितराज जगन्नाथ हे सगळे अकबराचे समकालीन आहेत. ते अकबराचं शासन असताना भारतावर तेव्हाचे हे विद्वान आहेत सगळे. आणि रहीम तर आपल्या संस्कृतीतले नाहीत, पण तरी देखील आपल्या संस्कृतीचा अभ्यास केल्यामुळे त्यांच्यामध्ये देखील वैराग्य उत्पन्न झालेलं होतं. ते मोठे तालेवार होते, धनिक होते रहीम. आणि त्यांच्याबद्दल एक वाक्य पण प्रसिद्ध आहे की त्यांना एकाने विचारलं की तुम्ही दान देता आणि तुमची दृष्टी अशी खाली असते, तर तुम्ही असं खाली का बघता दान देताना? तर ते म्हणाले काय देनहार कौ और है. हे रहीमांचं वाक्य आहे. देनहार कौ और है याके नीचे नैन. मी देणारा नाहीच आहे, मला देणारा दुसरा कोणतरी आहे आणि मी माझ्या हातून तुम्हाला दिले जातंय म्हणून मलाच अभिमान होतोय की मी देतोय म्हणून. पण मी देत नाहीये, देणारा कोणीतरी दुसरा आहे. आणि मला तुमच्या चेहऱ्याकडे बघून तुमच्या डोळ्यातले कृतज्ञता भाव जर का दिसले तर मला अभिमान होईल, म्हणून मी तुमच्या डोळ्यात बघत नाही. मला शरम वाटते की दुसरा कोणीतरी देणार आहे आणि माझ्या निमित्त करून तो देतोय आणि मलाच अभिमान होतो, याची शरम वाटते, म्हणून मी डोळे खाली करतो, असं रहीम म्हणतात. हे आपली संस्कृती, आपलं साहित्य वाचल्यामुळे, अभ्यास केल्यामुळे, संतांच्या सहवासामुळे, गंगेच्या सहवासामुळे, हा सगळा गंगेचा प्रभाव आहे. एक प्रसंग, एक क्षण असा आला की रहीमांनी आपलं सर्वस्व दान करून टाकलं. तुलसीदासांच्या बाबतीत असं झालं. तुलसीदासांनी सुद्धा एक क्षण असा आला की आपलं सर्वस्व देऊन टाकलं. आणि तेव्हा असं झालं, एकदा एका माणसाच्या घरी विवाह होता आणि त्याला सुवर्णाची आवश्यकता होती. त्याला कोणीतरी सांगितलं की तुलसीदासांकडे जा, त्यांच्याकडे भरपूर धन आहे, अकबराकडून त्यांना भरपूर धन मिळालेलं आहे आणि ते देतात लोकांना, असंच देऊन टाकतात, सोनं नाणं. तर त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याकडनं धनाची याचना कर, तुझ्या मुलीचं लग्न व्यवस्थित होईल, म्हणजे सोन्याची याचना कर. तो माणूस तुलसीदासांकडे जातो. आता तुलसीदास सर्वस्व लुटवून बसलेले आहेत, त्यांच्याकडे काही नाही उरलेलं. तुलसीदासांना आठवतं की रहीम असाच दानशूर आहे आणि रहीम देखील अशा गरजवंतांना मदत करतो. त्यांना हे माहिती नाही की रहीम सुद्धा तेच करून बसलेला आहे जे हे करून बसलेले आहेत. रहीमनी सुद्धा सर्वस्व लुटवून टाकलेलं आहे, पण तुलसीदासांना माहिती नाही. तुलसीदासांनी एक चिठ्ठी लिहिली आणि म्हणले ही चिठ्ठी घे, जा रहीम संत रहीमांकडे जा आणि हे त्यांना दाखव. अरे ते दोघेही कवी. तुलसीदासांनी लिहिलं सुरतीय, नरतीय, नागतीय, सबके मन असं होय, एवढं लिहिलं.
म्हणजे काय? सुरतीय. सुरतीय म्हणजे सुरस्त्रिया. नरतीय म्हणजे मनुष्यांच्या स्त्रिया. नागतीय म्हणजे पाताळातल्या स्त्रिया. त्यांच्या सर्वांच्या मनात एक गोष्ट असते. ती गोष्ट कोणती? त्यांना सोनं आवडतं. म्हणजे ह्याचा अर्थ ते मला द्या असं. सबके मन असं होय. भागवतामध्ये ह्याचं प्रमाण आहे. जंबूद्वीपाचं वर्णन आहे भागवतामध्ये. आणि ते जंबूद्वीपामध्ये जांभळ्या म्हणजे त्या जंबूद्वीपावरती जे पर्वत आहेत त्या पर्वत शिखरांवरती जांभळाची झाडं आहेत. आणि ती जांभळाची झाडं, त्याची जी फळं आहेत ती इभकाय असं म्हटलंय. इभकाय म्हणजे हत्तीच्या आकाराची फळं. आणि त्यातल्या बिया मात्र तुमच्याजवळ जे जांभूळ आहे ना त्यातल्या जेवढ्या बिया असतात तेवढ्या बिया. आणि हत्ती जेवढा मोठा असतो तेवढ्या मोठ्या आकाराचं ते फळ जांभळाचं. अशी फळं त्या जांभळाच्या झाडाला लगडलेली असतात. आणि ती पडतात त्या गिरीशिखरांवरून दरीत. आणि ती एवढी सगळी फळं, एवढी मोठी मोठी फळं पडल्यामुळे त्याचा प्रवाह, त्याच्या रसाचा प्रवाह तयार होतो त्या जांभळाच्या रसाचा. आणि तो पुढे जातो आणि पुढे जे दगड खडक असतात त्यांच्यामध्ये तो अडकतो. अडकल्यानंतर त्याच्यावर सूर्यकिरण पडतात आणि त्या रसाचं सोन्यात रूपांतर होतं. त्यानंतर तिथे सुरस्त्रिया, इथे गंगेपाशी आलेत ना सुरस्त्रिया, तसा त्या नदीच्या घट्ट झालेल्या सोन्यापाशी सुरस्त्रिया येतात आणि ते सोनं काढून त्याची आभूषणं बनवून आपल्या गळ्यामध्ये धारण करतात. सोन्याचं आभूषण बनवणं एवढं सोपं आहे की जर का खरं 100% सोनं तुमच्या हाताला लागलं ना तर तुम्ही हाताने त्याला चेपून त्याचा अलंकार बनवू शकता. एवढं मऊ असतं. त्याच्यावर जर का हात तुम्ही थोडंसं बलपूर्वक जर का दाबलात तर तुमच्या हाताचं ठसा त्या सोन्यावर उमटेल. जे शुद्ध सोनं असतं ते एवढं मऊ असतं. तर ते सोनं त्या तिथनं काढून घेतात आणि त्याचे अलंकार करून धारण करतात. मग भागवतामध्ये त्याच स्कंधामध्ये पाताळाचं वर्णन आहे. पाताळामध्ये आपल्या उज्जैनला तुम्ही गेला असाल तर हाटकेश्वर महादेवांचं मंदिर आहे उज्जैनला. हे पाताळातलं मंदिर आहे. त्यासाठी एक श्लोक आहे, आकाशे तारकालिंगम पाताले हाटकेश्वरम उज्जयिन्याम महाकालम लिंगत्रय नमोस्तुते. ही 3 लिंग आहेत सांगितलेली, जी भूगोल, खगोल आणि पाताळ ह्यांना एकत्र जोडतात. म्हणजे जिथे उज्जैनी नगरी आहे तिथे तुम्ही जा. कर्करेखा पण तिथेच आहे. भौगोलिक दृष्ट्या ते महत्त्वाचं स्थान आहे. तिथूनच खगोलाचं उत्तम निरीक्षण करता येतं. जे खगोलाचा अभ्यास करणारे आहेत त्यांना हे माहिती मी विचारलंय, त्यांनी मला सांगितलं होतं. आता मला ते तेवढं निदिध्यास नित्य अनुसंधान नसल्यामुळे आता मला ते लक्षात नाही राहिलं, पण त्याने सांगितलं होतं की आकाशात तारकालिंग म्हणजे कोणता तारका समूह ज्याला तारकालिंग म्हणतात ते आकाशात तारकालिंग आहे. त्याच्या सरळ रेषेत खाली उज्जैनमध्ये महाकालेश्वर आहेत. त्याच सरळ रेषेत खाली पाताळामध्ये हाटकेश्वर आहेत महादेव. हे हाटकेश्वर महादेव आपल्या स्त्रीबरोबर म्हणजे पार्वतीबरोबर रत झालेले असतात. आणि त्यांचं जे तेज आहे पारा, त्याची नदी वाहत असते तिथे. आणि तिथे असं म्हटलंय की अग्नी, प्रत्यक्ष अग्नी ते तेज प्राशन करत असतो. आणि तो प्राशन करून ते पुन्हा मुखातून ते थुकतो. ते जे थुकतो ते सोनं म्हणून बाहेर पडतं. म्हणून त्याला पुरुष विशेष म्हणतात. म्हणजे अग्नीचं पुरुष म्हणतात त्याला. अग्नीचा मल म्हणजे सोनं. आणि त्याची एक नदी वाहते, तिला हाटक नदी म्हणतात. त्या सोन्याची नदी आहे त्याला हाटक नदी म्हणतात. आपल्या पृथ्वीवरती खाणीतून सोनं मिळतं. जंबूद्वीपावर जांभळाच्या रसापासून सोनं मिळतं म्हणून त्या सोन्याला जांबू नद असं म्हणतात.
काही श्लोकांमध्ये तप्त जांबूनद प्रख्यम वगैरे देवांची वर्णनं आहेत. म्हणजे वामनांना किंवा राधेला त्यांच्या शरीराची अंगकांती सोन्यासारखी आहे. तर कशी आहे? जांबूनदासारखी आहे. जांबूनद हा सोन्याचा समानार्थी शब्द आहे. हे जांभळाच्या रसापासून आणि खडकांच्या संयोगाने ते सोनं होतं. इथे हे हाटक हे एक सोनं आहे. महालक्ष्मीची आरती आहे. वसशी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. त्याच्यामध्ये झळके हाटक वाटी पियुष रस पाणी. तिच्या हातामध्ये झळके हाटक वाटी असं म्हटलंय. तिथे हाटक हा सुद्धा सोन्याचा समानार्थी शब्द आहे. तर सोन्याची आवड सर्व स्त्रियांना आहे. त्या पाताळातल्या स्त्रिया देखील ते सोनं त्याच्यापासून म्हणजे त्याचा भोग घेतात. देवस्त्रिया देखील सोन्याचा भोग घेतात. मनुष्य स्त्रिया देखील सोन्याचा भोग घेतात. सोन्याची आवड आहे. सुरतीय नरतीय नागतीय सबके मन असं होय. मग गंगाजल म्हणजे काय? जर का ह्या सगळ्यांना सोनं आवडतंय तर गंगाजल कोणाला आवडतं? तो कागद घेऊन तो रहीमकडे जातो. रहीम तो कागद वाचतो. शब्दांवरून त्याला कळतं की हे तुलसीदासांचे शब्द आहेत. समोर आलेला माणूस बघून त्याला कळतं की हा सोन्यासाठी इथे आलेला आहे. पण रहीमकडे काही नाही आहे. रहीम त्याच्या खाली दुसरी ओळ लिहितो. तो लिहितो गोद लिए हुलसी फिरे तुलसी सो सुत होय. इथे गंगा येते. गंगा म्हणजे पावित्र्य, गंगा म्हणजे विरक्ती. रहीम काय म्हणतात? सुरतीय नरतीय नागतीय सबके मन असं होय. म्हणजे तुलसीदासांना अपेक्षित आहे की सोनं, पण माझं असं म्हणणं आहे की त्याहीपेक्षा मोठं धन त्या सर्व स्त्रियांसाठी हे आहे की जर त्यांना तुलसीदासासारखा मुलगा झाला तर गोद लिये, तर त्या कडेवर घेऊन आनंदाने नाचत फिरतील त्रिभुवनात. गोद लिये हुलसी फिरे. हुलसी म्हणजे आनंदाने. तुलसी जो सुत होय. जर तुलसीदास जर मुलगा असेल त्यांचा, कारण स्त्रियांबद्दल वार्ता चालली ना, मग स्त्रियांना काय प्रिय असतं? सुत. आपला मुलगा त्यांना प्रिय असतो. पण अजून एक गोष्ट स्त्रियांना प्रिय असते, म्हणजे मुलगाच, पण एखाद्या सत्पुरुषाकडे बघून, एखाद्या संताकडे बघून, एखाद्या मोठ्या विभूतीकडे बघून स्त्रीच्या मनात अशी इच्छा होते की हा माझा मुलगा असता तर किती छान झाला असतं. अशी विभूती माझ्या कुशीत जन्माला आली असती तर माझा जन्म धन्य झाला असता. सगळेजण तपश्चर्या करताना दिसतात ना. अत्री अनसूया, पृश्निगर्भ, देवकी वसुदेव, हींची काय तपश्चर्या आहे? यांच्या मातांची काय इच्छा आहे? भगवंत आमच्या पोटी यावेत, महाविभूती आमच्या पोटी यावी, ही स्त्रियांची इच्छा असते. तर ती जी इच्छा आहे ही काय प्राप्त करून देते? वैराग्य प्राप्त करून देते. देवहूतीचं उदाहरण आहे. देवहूतीच्या पोटी भगवंत आले. देवहूतीने म्हणजे कर्दमांनी आणि देवहूतीने संसारच यासाठी केला की जर भगवंत पोटी येणार असेल तर मी विवाह करतो. आणि ते तिच्या पोटी आल्यानंतर तिच्याकडनं भगवंतांकडनं देवहूतीने उपदेश घेतला महामुनी कपिलांकडून आणि वैराग्य प्राप्त केलं. ह्या सुरस्त्रिया तुझ्या जलापाशी येतात, त्यांचा आगरू तुझ्या पाण्यात मिसळतो असं कवी म्हणतो. म्हणजे त्यांच्या ह्या नको असलेल्या इच्छा ज्या आहेत, त्यांच्यात इच्छा आहेत पण त्या त्यांच्यापाशी राहायला नकोत, त्या तुझ्या जलात मिसळतात. त्या शेवाळाचं रूप घेतात. गंगेच्या पात्रातलं शेवाळं म्हणजे काय? ह्या सुरललना ज्या आहेत त्यांच्या नको असलेल्या इच्छा, आणि तुझ्याकडनं त्या उत्तम इच्छा घेऊन जातात. उत्तम इच्छा म्हणजे काय? भगवत प्राप्तीची इच्छा.
पुढे कवी म्हणतात, विष्णूंच्या चरणापासून तुझी उत्पत्ती झाली, महादेवांच्या जटेत तू स्थिरावलीस. महादेवांच्या जटेत तू स्थिरावलीस. इतकी उच्च स्थिती तुझी आहे, तरी देखील तू आमच्यासारख्या नीचांचा उद्धार करतेस. तू असं म्हणत नाहीस की मी उच्चस्थानी आहे, पण मी ह्या नीचाचा कसा उद्धार करू. त्यापुढे कवी म्हणतात, याच कारणामुळे अन्य नद्यांशी तुझी तुलना होऊ शकत नाही. कारण एकतर अन्य तीर्थक्षेत्रांना ही प्रतिष्ठा नाहीये, अशी कोणतीही नदी नाहीये जी विष्णू पदापासून उत्पन्न झाली आणि महादेवांच्या डोक्यावर स्थिरावली. अशी कुठली नदी नाहीये. शिवाय त्या नद्या स्कॉलर विद्यार्थ्यांनाच ॲडमिशन देतात, ढ विद्यार्थ्याला नाही घेत. ढ विद्यार्थ्याचा उद्धार करणारी तू आहेस, इतकी मोठी असून सुद्धा. तू जोपर्यंत आमचा परिपाळ करतेस, जोपर्यंत तुझा आमच्यावर कृपा हस्त आहे, वरद हस्त आहे, तोपर्यंत विष्णू शेषशयनावरती झोपून राहू देत, काही हरकत नाही. त्यांनी आमचं पोषण नाही केलं तरी चालेल. ब्रह्मदेव त्यांच्या कमळामध्ये ध्यानस्थ बसून राहू देत, त्यांनी उत्पत्ती नाही केली तरी चालेल. महादेव त्यांच्या ध्यानस्थात त्यांच्या ध्यानामध्ये मग्न राहू देत, त्यांनी आमचा संहार नाही केला तरी चालेल. पण तू आमचं परिपालन करतेस, तोपर्यंत हे लोक आपापली कामं करू शकतात. पण जर का तुझं अस्तित्व नाहीसं झालं तर मात्र ह्यांना सावध व्हावं लागेल आणि आपली कार्य नीट करावी लागतील. आता गंगेचं अस्तित्व नाहीसं कधी होईल? जेव्हा जलप्रलय होईल. मग त्या जलप्रलयामध्ये गंगा असेलच, पण तिचा जो विशिष्ट प्रवाह आहे तो तेवढ्या कालावधीपुरता नाहीसा होईल. पुन्हा जेव्हा पुढचा कल्प येईल तेव्हा पुन्हा गंगा अवतरण होईल. एकूण 30 कल्प आहेत, ज्यांची आता अर्थात कल्पांची देखील पुनरावृत्ती होत असते. आपल्या व्यवहारात जर का उदाहरण बघायचं झालं तर आपले जे रात्रंदिवस जे आहेत, या रात्र आणि दिवसाची जशी पुनरावृत्ती होते तशीच आठवड्यांची पुनरावृत्ती होते, तशीच अमावस्या पौर्णिमेची पुनरावृत्ती होते, तशीच वर्षांची पुनरावृत्ती होते. आणि हे सृष्टीचक्र आहे. तुम्हाला वाटत असेल की आम्ही वर्ष मोजतो, आम्ही ठरवले की इथून ते इथपर्यंत 1 वर्ष, असं नाहीये. सृष्टीमध्ये 360 दिवसांचं चक्र आहे. हत्तींमध्ये वर्षश्राद्ध असतं, हत्तींमध्ये वर्षश्राद्ध असतं. हत्ती वर्षश्राद्ध करतात आणि ते बरोबर 360 दिवसांनी येतात एकत्र. म्हणजे त्यांच्या परिजनांपैकी हत्तीच्या कुटुंबातील कोणी सदस्य जर मृत पावला तर तो ज्या ठिकाणी मृत पावलेला असतो, ज्या भूमीवर, काही कालावधीनंतर तिथे केवळ अस्थी उरतात. बाकी रक्तमांस जे असतं ते पशुपक्षी भूमी ह्यांना कृमिवीट भस्म संस्था येईल, या ठिकाणी ते विरून जातं. पण अस्थी मात्र तशात राहतात. आणि बरोबर 360 दिवसांनी त्या कुटुंबातले सगळे हत्ती तिथे एकत्र येतात. ते जे हाडाचे सांगाडे, कवट्या, सुळे इत्यादी तिथे पडलेलं असतं, त्या सगळ्याला सोंडेनी उचलून आकाशाकडे धरून मोठ्याने चित्कार करतात, त्याचा वास घेतात आणि पुन्हा तिथे ठेवून बराच काळ तिथे उभे राहतात नुसतेच, आणि मग निघून जातात. पशुयोनी असल्यामुळे ते ह्यापेक्षा अधिक काही करू शकत नाहीत. पण वर्षाचं चक्र हे पूर्ण सृष्टीत आहे, म्हणून ते पशूंमध्ये दिसतं, म्हणून आपण देखील ते स्वीकारलेलं आहे.
आपण जे जे काही स्वीकारलंय ते आधीपासून अस्तित्वात असलेलं स्वीकारलंय, आपण काही उत्पन्न केलेलं नाही. शास्त्र कोणी लिहिली? माणसानीच ना. हे चुकीचं वाक्य आहे. शास्त्र माणसाने लिहिलेली नाहीत. शास्त्र ही ह्या प्रकृतीने लिहिलेली आहेत. ते माणसाने बघितलं की असं जर का केलं तर प्रकृती आपल्याला असं उत्तर देते. आपण जर का असे वागलो तर ही प्रकृती आपल्याला असं उत्तर देते. मग आपल्याला हवं असलेलं उत्तर मिळवण्यासाठी आपण कसं वागलं पाहिजे हे आपण शोधून काढलं. आपण उत्पन्न नाही केलेलं. शास्त्र माणसाने लिहिलेली नाहीत. तर हे जे कालचक्र आहे हे आता छोट्या प्रमाणात जे आपल्याला दिसतंय ते मोठ्या प्रमाणात पण होत असतं. आपल्यासमोर आपलं जेवढी ग्रंथसंपदा आहे, जेवढी पुराणं आहेत, त्या सगळ्यामध्ये 3 कल्पांचा उल्लेख आहे. 3 कल्पांची चर्चा होते. पद्मकल्प आणि वराहकल्प आणि अजून एक आहे कल्प, त्याचं नाव विसरलो मी. अजून एक तिसरा कल्प आहे. पण एकूण 30 कल्प आहेत आणि त्यातले 3 कल्पांबद्दल आपल्यासमोर जे काही साहित्य आहे त्याच्यामध्ये त्याची चर्चा होते. तर हे परत परत होत राहतं एकामागून एक. आणि कल्प संपतो तेव्हा त्याला कल्पांत म्हणतात. आणि मार्कंडेय पुराणात असा उल्लेख आहे की भगवान विष्णू कल्पाच्या अंती शेषशयनावरती झोपले. आस्तिर्य शेषम भजन कल्पांते भगवान प्रभू. त्यांनी शेषाची शय्या अंथरली आणि त्याच्यावरती निद्रामग्न झाले. कारण शेष हा त्याचा एक प्रसंग आहे. गरुड आणि शेष हे भाऊ आहेत, कश्यपांचे मुलं. आणि शेष वगैरे हे कद्रूची मुलं आहेत, अनंत शेष वगैरे. आणि गरुड हा विनतेचा मुलगा आहे. आणि सर्व आपले सर्प बंधू म्हणजे कद्रूची मुलं ही दुष्प्रवृत्तीची आणि क्रोधाग्नीचा स्वभाव असलेली आहेत. म्हणून काही सत्प्रवृत्त जे सर्प होते ते आपल्या बांधवांचा संपर्क सोडून बाहेर पडले, ज्याच्यामध्ये वासुकी, शेष, अनंत इत्यादी होते. वासुकींनी महादेवांचा आश्रय घेतला, शेषाने विष्णूंचा आश्रय घेतला. पण वासुकी पुन्हा विष्णूंच्या सहाय्यतेला यायचाच. म्हणजे समुद्र मंथन जेव्हा झालं तेव्हा वासुकी महाराज आलेच होते दोरी म्हणून. जेव्हा जलप्रलय झाला तेव्हा त्या होडीला आणि त्या माशाच्या शिंगाला एकत्र बांधणारी दोरी वासुकीचीच होती. त्यामुळे ह्यांनी भगवतपदाचा आश्रय घेतला. त्याला अंथरून विष्णू झोपले. आणि भूमी पूर्ण जलप्लावित झालेली होती पूर्ण. आता ब्रह्मदेवांचं कर्तव्य काय की त्यांनी त्या कमळामध्ये आपल्याला स्वतःला सिमटून घ्यावं आणि ते कमळ मिटावं आणि ते कमळ मिटून पुन्हा विष्णूंच्या नाभी कमलात प्रविष्ट व्हावं. हे ब्रह्मदेवांकडून अपेक्षित आहे. पण ब्रह्मदेवांनी तसं केलं नाही. ते तसेच राहिले. म्हणजे उत्पत्ती चालू ठेवली ब्रह्मदेवांनी. आता उत्पत्ती जर का तुम्ही चालू ठेवलीत तर पोषण कोण करणार? पोषण करता तर झोपला आहे की नाही. महादेव देखील ध्यानस्थ झालेले आहेत सगळ्या विश्वाचा संहार करून. मग तुम्ही पण ध्यानस्थ व्हायला पाहिजे. तुम्ही उत्पत्ती चालू ठेवलीत, त्यांना ना कोणी पोषण करत ना त्यांना ठार मारत. आपली सृष्टीमध्ये काय आपल्याला दिसतं? सेरेनेगेटी म्हणून एक मोठं पठार आहे आफ्रिकेमध्ये. त्या पठारावरती सिंह म्हणजे सिंहांचं जो कळप असतो त्याला प्राईड म्हणतात. तिची प्राईड आहे ती पूर्ण विश्वातली सर्वात मोठी प्राईड म्हणजे सगळ्यात मोठा सिंहांचा कळप हा त्या सेरेनेगेटीच्या मैदानावर आहे.
कारण त्या सेरेनेगेटीच्या मैदानाला संलग्न चहूबाजूनी मोठमोठी अरण्य आहेत आणि ह्या अरण्यातून त्या अरण्यामध्ये स्थलांतर करणारे जे प्राणी आहेत त्यांची तिथे बहुतायत आहे, भरपूर संख्या आहे आणि पूर्ण वर्षभर प्रत्येक काळामध्ये कोणी ना कोणी प्राण्यांचा समूह ह्या अरण्यातून त्या अरण्यामध्ये सेरेनेगेटीच्या मैदानावरूनच स्थलांतर करतो. त्यामुळे तिथल्या सिंहांना वर्षभर भरपूर अन्न प्राप्त होत राहतं. म्हणून तिथल्या सिंहांनी आपली संख्या भरपूर वाढवली आहे. म्हणजे जे मूल जन्माला येतं त्याला ते जगू देतात. अन्यथा ती जी फेलाईन फॅमिली जी आहे त्यांच्यामध्ये असं आहे की जर पुढे पोषण होण्याची संभावना नसेल तर ते आपल्या पिल्लाला मारून टाकतात. वाघ असो सिंह असो, जर पोषणासाठी व्यवस्था नसेल तर ते आपल्या एकतर पिल्ल जन्माला घालत नाहीत आणि जन्माला घातली तर त्यांना स्वतः मारून टाकतात. पण जर तिथे वर्षभर भरपूर अन्न मिळते तर ते जन्माला देखील भरपूर घालतात आणि त्यांना मारत देखील नाहीत. त्यामुळे तिथे सर्वात मोठा सिंहांचं प्राईड आहे. मग हा सृष्टीचा नियम आहे. हा ब्रह्मदेवांनी पालन न केल्यामुळे विष्णूंच्या कानातून 2 असुर उत्पन्न झाले, मधु आणि कैटभ. आणि आता त्यांना जीव उत्पन्न झाला की त्याला काय हवं? भोजन हवं. भोजन तर कसं कुठून दिसणार? भोजन विष्णू झोपलेले आहेत, भोजन मिळेल कसं? विष्णू जर का झोपलेले आहेत तर भोजन नाही मिळू शकत. मग ते दोघे उत्पत्तीकर्त्यालाच मारायला धावले. आता काही नाही तर आम्ही ह्याला तरी मारून खातो, म्हणून ते ब्रह्मदेवाकडे धावले. मग ब्रह्मदेव घाबरले. मग सगळ्या देवांना त्यांनी विनंती केली. मग सर्व देवांनी मिळून निद्रा देवीची विनंती केली. योगमाया जी, योगनिद्रा जी असते, की तू विष्णूंच्या शरीराला जे व्याप्त केलेले आहेस आणि तुझ्यामुळे विष्णू झोपले आहेत, तर तू ही त्यांची झोपायचीच वेळ आहे, पण थोड्या वेळासाठी त्यांना उठू दे. म्हणून त्या निद्रादेवी योगनिद्रा प्रसन्न झाल्या आणि त्या विष्णूंच्या शरीरातून बाहेर पडल्या. विष्णूंच्या शरीरातून जशा त्या बाहेर पडल्या, विष्णू त्यांची निद्रा भंग पावली. ते उठून उभे राहिले आणि त्यांनी बघितलं की हे मधु आणि कैटभ ब्रह्मदेवाला मारायला चाललेले आहेत. त्याने त्यांच्याशी युद्ध केलं, मधु कैटभांशी. विष्णूंनी 5000 वर्ष युद्ध चाललं दोघांचं. विष्णूंना तर काय आनंद येत होता. अजून 10,000 वर्ष युद्ध चाललं तरी विष्णूंना काही त्रास नव्हता. देवता म्हणाले, अहो कल्पांत चालू आहे, फार काळ तुम्ही युद्ध लांबवू नका. पण विष्णू काही ऐकायला तयार नाहीत. मग पुन्हा त्यांनी योगमायेला प्रार्थना केली आणि योगमायेनी या मधु आणि कैटभांवरती आपली माया चालवली. त्यांना मोहित केलं आणि मोहित झाल्यामुळे ते मधु कैटभ विष्णूंना काय म्हणाले, वा नारायणा वा, काय तुझा पराक्रम, इतकी वर्ष तू आमच्याशी युद्ध करतोयस, आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत, तुला काय वर हवा तो मागून घे. विष्णू म्हणतात, ठीक आहे, हे सगळं देवांनी केलेलं दिसतंय, देवांची इच्छा नाही की अजून त्यांना युद्ध बघायला मिळावं. मग देवांच्या इच्छेचा मान राखण्यासाठी विष्णू म्हणतात, मला तुमच्याकडनं असा वर हवा की तुम्ही माझ्याकडून मारले जावे, असा वर मी तुमच्याकडे मागतो. असा वर विष्णूंनी मागितल्यानंतर त्या दोघांना कळून चुकलं की आपण फसवले गेलो आहोत, आता वाचण्याचा उपाय काय. म्हणून त्यांनी विष्णूंना सांगितलं की तुम्ही असं करा, मारा आम्हाला. त्यांनी बघितलं की सगळी पृथ्वी जलमय झालेली आहे. तर ते दोघे जण म्हणाले, ठीक आहे, पण आम्हाला अशा ठिकाणी मारा जिथे पाणी नसेल. विष्णू हसले,
म्हणाले तुम्ही अटी घालताय त्या कोणाला? मीच हे सगळं चालवतो, मीच पाणी उत्पन्न करतो, मीच पाणी सुकवतो, आणि तुम्ही मला अशा अटी घालताय, तुम्हाला असं वाटतंय की मी आता शब्दात पकडला गेलो. विष्णू म्हणतात ठीक आहे. ते त्या दोघांना आपल्या लहान मुलाप्रमाणे मांडीवर घेतात, मधु आणि कैटभाला, आणि आपल्या सुदर्शन चक्राने त्यांच्या माना कापून टाकतात. त्या मधु कैटभाचा जे शरीराचा जो सगळा रक्त आणि मेद हा सगळा तवंग त्या पृथ्वीच्या पाण्यावर पसरतो. पूर्ण पाणी त्या अश्रुक म्हणजे रुधिर आणि मेद ह्यांनी भरून जातं. आणि जेव्हा ते पाणी पुन्हा शांत होतं, म्हणजे स्थिर होतं आणि पुन्हा भूभाग दिसायला लागतो, तेव्हा भूमीवरती त्या मेदाचं आवरण असतं पूर्ण. आणि म्हणून पृथ्वीला मेदिनी असं नाव आहे. आणि म्हणून जर का माती खायची असेल तर ती भाजून खावी, म्हणजे त्यातला मेद निघून जातो. चणे वगैरे विकणारे जे असतात ना, त्यांच्याकडे भाजलेली माती मिळते. आणि गर्भिणी स्त्रिया ज्यांना कॅल्शियम डेफिशियन्सी असते, त्यांना माती खायची इच्छा होते, तर त्या जी माती खातात ती माती असते भाजलेली. पण नुसती माती खाऊ नये. जर दुसरी तुम्ही साधी भूमीवरची माती जरी उचलून आणली तरी तिला आधी तव्यावर भाजावी आणि मग खावी, कारण ती मेदिनी आहे, तिच्यावर मेद आहे. आणि त्यानंतर मग ती पुन्हा स्थिती झाली विश्वाची, आणि नवीन ब्रह्मदेवांचा जन्म झाला, नवीन सृष्टी उत्पन्न झाली वगैरे. ह्याचा संदर्भ कवी घेऊन काय बोलतात, जलप्लव झाल्यानंतर तुझं अस्तित्व राहत नाही. आणि तुझं अस्तित्व नसताना जर हरिहर ब्रह्मा यांनी आपलं कर्म नीट केलं नाही तर असंतुलन उत्पन्न होण्याची शक्यता असते. पण तू जोपर्यंत आहेस तोपर्यंत हे जे हरिहर ब्रह्मा आहेत यांनी आपापलं कार्य केलं नाही तरी चालेल. पुढच्या श्लोकाकडे आपण मध्यंतरानंतर बघूया. सूर्यास्त समय झालेला आहे. सायमाराधना करून मी